नमस्कार मंडळी, कशा आहेत? मजेत आहे ना? मजेतच राहायला पाहिजे. आणि ठाणेकर भावेश या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. तर मी आहे बिळाशी गावामध्ये. तर आजचा दिवस फेरफटका करणार आहे आणि आज रात्री आम्ही मुंबईला जाणार आहे. तर आजचा दिवसाचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला मी दाखवणार आहे, तिथं लास्टपर्यंत तुम्ही बघा. हे बघा, आम्ही आता ऊसाच्या शेतामध्ये आलेलो आहे. ऊसाचा मळा. आता आम्ही पुढे चाललेलो आहे. बघा वातावरण थंडगार, वारा बघू शकता तुम्ही. नमस्कार मंडळी. तर आमचे मामा आहेत. तर आम्ही त्यांच्या घराबद्दल माहिती आम्ही करणार आहे. तर त्याबद्दल आम्ही त्यांना विचारतो. मामा, तुमचं नाव काय? भास्कर. अच्छा, भास्कर जगताप म्हणून त्यांचं नाव आहे. तर हे घर जे आहे गावाकडे, हे कुठे आले प्रॉपर? जिल्हा सांगली, तालुका 32 शिराळा, मुक्काम पोस्ट बिळाशी. ते हे घर किती साली बांधलेलं आहे? 52 आणि 53 मध्ये. ते हे बांधकाम कसं आहे? दगडाचं आहे? दगड. तर आम्हाला दाखवू शकता का तुमचं घर? दगड आहे ना, चला. दगड चला या. वाळू, सिमेंट आहे. हे बघा, हे घर आहे. हे दगडाने बनलेलं आहे का? दगड. आणि हे दरवाजा आहे समोर. हे दरवाजा बी आहे. आणि आतमध्ये झाड हे सागवान आहे. सागवाची झाड आहेत. आतमध्ये येतं का? चाला. हे बघा, हे जुनं बांधकाम आहे. जुनं बांधकाम आहे, काही नवीन बांधकाम आहे. हे बघू शकता कॅमेरा. खिडकी दिसते. खिडकी पण दाखवू शकता. खिडकी बघा. उंच किती आहे ती बघा. आणि याची हाईट बघा किती. तर असं हे बांधकाम आहे. गावाकडे असे बांधकाम सध्या भेटत नाही, पण जे आम्ही नशीब मानतो की आम्हाला इथे भेटलेलं आहे बघण्यासाठी. खिडकी. तर तुम्हाला हे घर कसं वाटलं ते तुम्ही आम्हाला सांगा, कमेंट करा. हे म्हणजे गड किल्ल्यावर आपण कधी गेलो आहे ते बघितलं असेल ना, ते दरवाजा त्या सिस्टीममध्ये आहे. मया गेलेला आहे वरती. जांभूळ पडाय. हे काल आम्ही इथंच पार्टी केली होती. किंवा चोर पाव किलो जांभळं 300 रुपये मुंबईला. अरे ही पण खाली घे, ही पण घ्यायचं. चल चल. अरे खाली आलो रे मागे. किती आहेत. आणि हे पेरू आहेत ना? पेरू, जांभूळ आणि या नाम्या. काय आलं शुभमचं? काय आलं छोटूचं? झोपलाय. का म्हणजे कशासाठी? का दमलाय बोलतो. असं का? कुठे तीर मारायला शी गेला? काळा झालो रे पूर्ण. तू जेव्हा गावाला आला तेव्हा तू कुठे गोरा होता? शी तू बघ. इथे बघा, पुन्हा झाडच आणलंय. पुन्हा झाडच आणलेलं. आणि मया आहे वरती अजून झाडावर. आणि विद्या इथे आहे. कर ना. कर ना. हे का, अर्धी पिशवी भरली आहे. आता हे झाड पण आहे, त्यामध्ये थोडीशी जांभूळ आहे, त्यामध्ये काढणार आहेत. आणि एका पिशवीमध्ये पूर्ण भरून टाकणार. नाम्याला ओरडतायत, खूप ओरडतात नाम्याला. बघा झाडावरचा आंबा आहे, खूप गोड आहे.
दिव्या हे बघा, वरती झाड आहे, इथे मस्त घर आहे, गोड आहे गोड आहे आणि माग पूर्ण दोन क्षेत्रान आंबे बघा किती आहेत. हे बघा आंबे, हे झाड आहे, आंबे बघा झाडावर. हे बघा या साईडला तर पूर्ण कचरा आंब्याचा. हे थांब थांब, हे माया मग एक काम कर, उतर उतर. गेला. आंबे किती आहे चालू मी तुझं आंबे येतीच का बोल येतीस का आंबे तो आया जा ना पण आता माझ्यासारखं वागायला लागल्या का अरे गप्प ना. हे कुठल्या झाडाचा आंबा आंबा आहे आपण कुठला? खोबरे आंबा आहे. अच्छा, ट्रान्सफर होतो मुंबई ठिकाणी जातो. आता हे माणसं खायला बसलेत. तुम्ही बघू शकता किती त्याला भाव आहे त्या आंब्याला. हे सगळे मुंबईचे आहेत? हे सगळे मुंबईचे पण गावाला दिसत ना पूर्णपणे गावठी. सगळ्यांचे गावचे तोंड दिसतात, इथं जास्त आहे. आता आम्ही कोकरूडला आलेलो आहे. हे कोकरूड, बसा. चौबल शिडा आहे याच्यावर. पुढे सर घे बघा. हे थांब, हे पुढे की हा तो बसून ते टाकू सर बसल का? अख्खा बापरे. तर फायनली आता आम्ही चाललेलो आहे ते मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास आहे. तर ट्रॅव्हल्स आहे, 6 वाजता येणार आहे. तर आता आम्ही सध्या बस स्टॉपवर थांबलेलो आहे. तर आता आम्ही जाणार आहे. तर हा ट्रॅव्हलिंगचा पण ब्लॉग आहे, तुम्ही लास्टपर्यंत बघा. तर आता आम्ही निघालेलो आहे बॅग वगैरे आणायला. ते बॅग ठेवलेली आहे. माया कुठे? हो का माया. बॅग वगैरे घेऊन आता आम्ही जातो मुंबईच्या दिशेने. ट्रॅव्हल्सचा प्रवास. सगळे रेडी झालेले आहे. घेऊन जातोय काय? मला उद्या येणार आहे गाडी, पकड ना. कुत्रीच्या तोंडामध्ये चपाती आहे आणि बघा आले पिल्लू. आंबे खाल्ले पण आता रसच नाही. बस काय आमची काय येत नाही, पण मंडळी आमचे खूप जमलेले आहेत सोडवण्यासाठी. हे दोघं जण बघा या साईडला. फायनली बसमध्ये बसलेलो आहे. हे बघा हे बस आहे. आमच्या 3 बुक आहे आणि बाकीचे खाली आहेत. 3 वरती आहेत. आता आम्ही पेठ नाक्याची इथे चाललेलो आहे. कराड मार्गे जाणार आहे. बिळाशी गाव. पेठ नाका हा मेन जंक्शन आहे. वातावरण बघा किती स्वच्छ सुंदर. पाऊस वगैरे नाही पडत आहे. सुंदर आहे बसचा प्रवास. गाडीच टाकली.
तर आता आम्ही आलेलो आहे ते शिराळा हे गाव आहे, तिथे गाडी आता थांबलेली आहे. तर आता आम्ही तिकडे जे पॅसेंजर आहेत त्यांना आता घेतील आणि पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने आम्ही रवाना होणार आहे. रात्र पडलेली आहे, काळ झालेला आहे. अजून आम्ही आहे अजून पेठ नाक्याच्या थोडं अलीकडे आहे. तर चला हा प्रवास बिळाशी टू ठाणे आहे, तर सर्वांनी बघावे. फायनली पेठ नाका आलेला आहे. हा हायवे कोल्हापूर टू पुणे, कोल्हापूर टू पुणे हायवे आहे. तर आम्ही फायनली आलेलो आहे. त्याचा पुढचा रस्ता काय बाबा, याला काय आता तर आता आम्ही आलेलो आहे ते साताऱ्याला. जेवणासाठी बस थांबलेली आहे. तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि नंतर पुढचा प्रवास आम्ही परत सुरू करतो. बघा मागे बस आहे आमची, इथे तेजस छोटू आहे आणि हा हायवे आहे मागे. एवढा टामसा हे चला बस झालं, जेवायला जायचंय. तेजस चल जेवायला जायचंय. अरे घेतला ना थम्सअप, तर काय पाहिजे? अहो घे चल जा, घे देतो ना पैसे. तर भरपूर गाड्या आलेल्या आहेत. या साईडला पण आहेत, या साईडला पण आहेत. हे हॉटेल आहे. आलेलो आहे आम्ही पनवेलला आलेलो आहे. पनवेलला आलेलो आहे. वाजलेले आहे ते 2:02 वाजलेले आहेत. आता आम्ही पोचलेलो आहे कळव्या नाक्यावर आणि आता आम्ही सामान काढत आहे. ओला बुक केले. कळवा ब्रिज. मुंबईमध्ये खूप ऊन आहे आणि गरम पण खूप होतं. कराड या साईडला थोडं म्हणजे सकाळी गरम होतं पण संध्याकाळी रात्री थंड वाटतं. अरे बघा ऊन बघू शकता तुम्ही किती आहे. म्हणजे आता वाजले दुपार ना, दुपारी 12 वाजले तर 12चं ऊन आहे.